32वा दिवस. डोकं फिरलया बाईचं डोकं फिरलया 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 हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया हिला भरलं न्यार पिस ही पाहिना रातन दिस हिला भरलं न्यार पिस ही पाहिना रातन दिस साडी सोडून इजार नेस साडी सोडून इजार नेस इंडे घेऊन मोकळे केस इंडे घेऊन मोकळे केस वार भरलया अंगात वार भरलया वार भरलया अंगात वार भरलया हाताला 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 धरलया म्हणते लगीन ठरलया हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया मन नाही हिच स्थिर हिला राहिला ना धीर मन नाही हिच स्थिर हिला राहिला ना धीर नजरेचा मारते तीर नजरेचा मारते तीर हिची नजर ती भिर भिर हिची नजर ती भिर भिर भूतानं घेरलया हिला भूतानं घेरलया भूतानं घेरलया हिला भूतानं घेरलया हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया डोकं फिरलया वयचं डोकं फिरलया डोकं फिरलया वयचं डोकं फिरलया कळलं हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया 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 धन्यवाद आता तुम्ही येऊ शकता नाही बरोबर आहे सर तुमचं आमचे पोरी डोकं फिरल्या का वागतातच पण कधी कधी वागतात आता काय खरं वाटत नाही शिट्टी तर वाजल्या हो. आता डोकं बी फिरलंय आणि गाडी बी सुटल्या आपल्याकडे उत्तम कवितेला जितकी दाद मिळते तितकीच दाद त्या कवितेच्या विडंबनाला मिळते आज आमच्या मुली अत्यंत मनापासून प्रयत्न करणार आहेत त्यांना जसं गाणं जमतंय तसं त्या गाणार आहेत आणि एवढंच नव्हं तर ते तुमच्या समोर सादर करणार आहेत तेव्हा आमच्या मुलींचा हा प्रयत्न गोड मानून घ्या मंडळी जी कोणाला कुठल्याच दुःखात बघू शकत नाही जिचा प्रेमावरती प्रचंड विश्वास आहे तिचं म्हणणं आहे प्रेमानं जग जिंकता येतं बघूया आता तिच्या सुरांनी ती आनंद सरांचं मन जिंकते का जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रेजा आणि महेश सर
आंब्याच्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. श्रेजा, महेश तुला कुठे सापडला? मी भरपूर मुलांना भेटले गावात गेल्यानंतर आणि सगळे मुलं बोलायचे हां मला गाणं यायचं आहे येतं मला आणि मला गायचं आहे. आणि मग जेव्हा मी बोलायचे की स्टेजवर परफॉर्म करायचं तेव्हा ते बोलायचे नाही नाही मला नाही जमणार. आणि मग मला कोणीतरी सांगितलं की महेश म्हणून आहे खूप अप्रतिम गातो. आणि जेव्हा मी जसं एंटर करत होते त्याच्या घरी तो ऑलरेडी काहीतरी रियाज करत होता, भक्तिगीतं गातो तो. सांग पंढरी राया काय करूया. मी जेव्हा फर्स्ट टाइम त्याचं गाणं ऐकलं तेव्हा आय वॉज लाईक बस यालाच घ्यायचं आहे, मला याच्याबरोबरच गायचं आहे. महेश, आम्हाला असं वाटतंय की तुझी एक झलक सगळ्या महाराष्ट्राने तर ऐकलीच पाहिजे, तर तू दाखवशील का तुझी झलक? मनला गोरे माझे गुरु भजनी मनला गोरे माझे गुरु भजनी. गुरुदत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरुभक्तीच्या पूजनी. मनला गोरे माझे गुरु भजनी मनला गोरे माझे गुरु भजनी. मनला गोरे माझे गुरु भजनी. आनंद सर, छान गायलं, खरोखर सुरात गाणं झालं आणि यांनी पण बाजूनी चांगलं गायलं, म्हणजे सूर कळतो त्यांना. छान. त्याचं एक अप्रूप वाटतं, हा मुलगा ना सनई चौघडा त्याचा ग्रुप आहे त्या मुलाचा आणि खूप छान वाजवतो हा सनई चौघडा. त्यांच्याबरोबर सूरपेटीचा हा साथही करतो हा मुलगा. अच्छा. खरं म्हणजे ही अशी मंडळी फार कमी आहेत आणि त्याच्यावर तो त्याचं उदरनिर्वाह करतो, हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. चला आता वळूया पुढे. अहो आता हिचा कारभार म्हणजे एक घावानं 4 तुकडे. बोलायला ऐकत नाही, समोरच्याला समजते लुकडं. अहो तुम्हाला सांगतो, दरारा असा की प्रत्येक वाक्यात असतो एक करारा जबाब. पण एक सांगतो तुम्हाला, सुरांची बॉक्सिंग ऐकायला गंमत येणारे वारी काय कळलं काय कोण? मला मगाशी तिने कानात सांगितलं होतं. काय? ती कुठलं गाणं म्हणणार तिने मला कानात सांगितलं. गाणं तुम्हाला माहिती का? तुम्हाला माहिती अजून माझंच गाणं घेऊन यायला लागली ती. काय होय? खरं? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बहुजन ऑर्केस्ट्राची तडफदार नेहा आणि आमचा बहुजनचा राजकुमार केदार. हिल पोरी हिला तुझ्या कप्पाली लाटीला. अग हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पाली लाटीला. तुझ्या कप्पाली लाटीला. तुझ्या कप्पाली लाटीला. तुझ्या कप्पाली लाटीला गो फॅशन मराठी शोभय तुला. अरे जा जा तू मुला का सत्तावीतोय मला. अरे जा जा तू मुला का सत्तावीतोय मला. का सत्तावीतोय मला. का सत्तावीतोय मला. मी जाऊन सांगेन मी बापाला. अरे जा जा तू मुला का सत्तावीतोय मला. अरे जा जा तू मुला का सत्तावीतोय मला. अग हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पाली लाटीला. अग हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पाली लाटीला.
पोरी हिला तुझ्या कप्पाली लाटीला तुझा पदर वाऱ्याशी उडतो आग बघून जीव धडधडतो तुझा पदर वाऱ्याशी उडतो आग बघून जीव धडधडतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाचे हाल माझे गुलाबाचे फुला माझे गुलाबाचे फुला माझे गुलाबाचे फुला हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पाली लाटीला आग हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पाली लाटीला आग हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पाली लाटीला एन्जॉय केलंस खूप खूप मजा आली मला आम्हाला तर दिसत होतं बाबा ते म्हणजे आवडीची मोहीम होती तुझी. हो एकच प्रश्न माझा जो सगळ्यांना आहे, सापडला कुठे? तर मी गावावर फिरत होती जशा मी रोज फिरतो आणि मला एक चांगला मुलगा हवाय होता तर मी विचारलं इकडे तिकडे मग कोणतरी मला सांगितलं की लगास लगास करून आहे आणि गोंधळी समाज हे इकडे जर तू जाशील ना तर तुला नक्कीच एक चांगला मुलगा मिळेल तर मी गेली तिकडे आणि तिकडे मला मिळाला केदार तर तो मला मिळाला आणि त्याच्यामुळं मी गाऊ शकली हा गाणं. तुला मजा आली? खूप 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 खूप. वा. आनंद सर, गाणं छान झालं पण तू जशी अचूक गोळी मारतेस त्याप्रमाणे खरोखरच त्याला गोळी मारली अचूक शोधून काढला बराबर. हो 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 तो चांगला गायला तो सूर धरून गात होता पण तुला येऊन सुद्धा तू नाच काम करत होती जास्त. मी डान्स करत नाही पण सगळ्यांना नाचवतो इथं तुम्हीच नाचायला लागले पण छान झालं गाणं ओव्हरऑल मस्त मस्त तुम्ही परफॉर्म केला सगळ्यांनी एन्जॉय केला मला आवडलं सगळ्यांना आवडलं. तुला बोलायचंय काय? हा असं 2 शब्द बोलायचे होते. बोल ना. आनंद सरांनी माझी तारीफ केली म्हणजे मी जिंकलं इथेच जिंकलं आणि सर तुमच्यासमोर आज मला परफॉर्म करायला भेटलं हे माझं खरंच भाग्य आहे आणि सर खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला. नाही नाही तुझ्यासाठी खास. थँक्यू सर थँक्यू सो मच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही जाऊ शकता आणि बसू शकता तुमच्या जागेवर. वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आनंद सर, आता मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा मंचावर येऊन अजून रंगतदार कार्यक्रम करा आमचा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. केसांमंदी गजरा फिरताना गजऱ्या बनदरा केसांमंदी गजरा फिरताना गजऱ्या बनदरा या पोरीचा बघून छा नवा नवा नखरा या पोरीचा बघून छा नवा नवा नखरा. बघा बघा कशी तोऱ्यानं चालतय चालताना हिची कंबार हालतय नागिनी वाणी अंग हे डुलतय पोरांच्या तोंडांशी पाणी हे गलतय ऐसा चंद्राचा तुकडा हिचा गोरा गोरा मुखरा ऐसा चंद्राचा तुकडा हिचा गोरा गोरा मुखरा या पोरीचा बघून छा नवा नवा नखरा या पोरीचा बघून छा नवा नवा नखरा. गावांची पोर हिच्याव मारतात हिला बघून शी चाल हे करतात येताना जाताना माग माग फिरतात कोंबऱ्या वाणी मनान झुरतात
सरलं आता लागलंय हो सतरा या पोरीचा बघून छान बघून छान नवा नवा नकरा या पोरीचा बघून छान बघून छान नवा नवा नकरा मग केसा मंदी गजरा फिरतान गजऱ्यावा नजरा केसा मंदी गजरा फिरतान गजऱ्यावा नजरा या पोरीचा बघून छान नवा नवा नकरा या पोरीचा बघून छान नवा नवा नकरा या पोरीचा बघून छान नवा नवा नकरा या पोरीचा बघून छान नवा नवा नकरा. वा 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 जोरदार टाळ्या. वा, वा, वा. जोरदार टाळ्या एकदम. आता बघूया पुढचा स्पर्धक कोण आहे. दादा पुढची नार लय नखरेले. काय सांगतोय होय. गावच्या वातावरणाची तिच्या मनाला पडली भुरळ. तिच्या मनात भरलाय नवा मधुमास. अरे बाप रे. कोण रे? नाव सांग, तू नाव सांग. सांग अरे सांग की आता. सांग, तू सांग. संस्कृती आणि प्रसाद. कमाल. काय बासुरी वाजवली. माझ्या येताना अंगावरती काटा होता. ह्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा. संस्कृती कुठे सापडला. यांच्याच घरी. मी गावात गेले आणि
मला कोणतरी पाहिजे होतं जे माझ्या व्हॉईसला कॉम्प्लिमेंट करावं, पण मला गाण्याचं काही ABCD माहिती नाही आहे. म्हणून मी विचार केला चला बघूया ऐकून थोड्या जणांची गाणी. तर ह्यांचा मला आवाज आवडला, पण ते माझ्यापेक्षा जास्त नर्वस होते आज. पण आम्ही आय थिंक आमचं बेस्ट दिलं आज आणि खूप मजा केली स्टेजवरती. खूप मजा केली. वा. खरोखरच बँडमुळं गाणं सजलं. एकटी सुरात आहे म्हणून गाणं सजलं. पण तुझी चॉईस लय बेकार निघली. तू घेऊन डुबत होता तुला सारखाच, परत येत होती काठावर. त्यामुळं तुझे कितीतरी मार्क कमी झाले चॉईसमुळं, फक्त चॉईसमुळं. पण गाणं ओव्हरऑल चांगलं झालं. तुझं गाणं चांगलं झालं, मला आवडलं. थँक्यू सो मच. खरं म्हणजे हे गाणंच हे फार कठीण एक शिवधनुष्य आहे आणि तू ते पेललंस त्याबद्दल तुझं अभिनंदन. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तुम्ही जाऊन बसू शकता. आनंद सर, अजून एक अशी विनंती आहे की राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा जोगवा यातलं गाणं रिकामी सांजची घागर जरा एकदा होऊन जाऊ दे. रिकामी सांजाची घागर हरणीच्या दारात वाघर मनी पेटल काहुर खुडून टाकला अंकुर हो चालला देवीचा जागर रिकामी सांजाची घागर रिकामी सांजाची घागर हरणीच्या दारात वागर मनी पेटल काहुर उडून टाकला अंकुर ओ चालला देवीचा जागर रिकामी सांजाची घागर डोळ्यामंदी मावना सागर सागराच्या पायी खोल वावर डोळ्यामंदी मावना सागर सागराच्या पायी खोल वावर भरल भरल आभाळ हरल नशीब हरल मनी पेटल काहुर खुडून टाकला अंकुर ओ चालला देवीचा जागर रिकामी सांजाची घागर झाला सुटलाय गहीवर मातीचा बी आटलाय पाझर काळ झाला सुटलाय गहीवर मातीचा बी आटलाय पाझर तुटलं तुटलं बाशिंग सरल जगण सरल मनी पेटल काहुर खुडून टाकला अंकुर हो चालला देवीचा जागर रिकामी सांजाची घागर थँक्यू, धन्यवाद.
जोरदार टाळ्याने स्वागत करूया वर्षा आणि अभय. चोरीचा मामला मामाही थांबला, चोरीचा मामला मामाही थांबला, प्रेमाने देहात हाती, तूच माझी मैना करू नको दैना, या इश्काच्या गोड गोड राती. रात सारी आपली घाई नाही चांगली, रात सारी आपली घाई नाही चांगली, तुम्ही माझ्या जन्माचे साथी, थोडा वेळ बसा जरा कण सोसा, या प्रीतीच्या धुंद धुंद राती. हो ये ना राणी तू ये ना, ना ना राजा ना ना ना. दूर अशी तू राहू नको, प्रीत अधुरी ठेवू नको, रात नशिली तू ही रसिली, मदनाचा सुटलाय वारा. आस जीवाला लावू नको, रास कसा हा घेऊ नको, प्रेम दिवाना कारी उभा हा, प्रीतीचा लागलाय नारा. ये ना राणी तू ये ना, ये ना राजा तू ये ना, ये ना रे. बर चल बाई. कमाल. वर्षा कुठे सापडला? दादा याच्यासाठी तर मला वाटतं मला अख्खा गाव फिरायला पडलं, मला मुलंच भेटत नव्हते. याची मम्मी रस्त्यात सापडली, मग मम्मीने नेलं, मग दाखवलं, मग मी ऑडिशन घेतलं, रॅप म्हणाला हा, तर मला वाटलं की ठीक आहे रॅप गातो तर चालेल आपली गाडी कशी तरी. पण तुला मजा आली का आज? हो तुला मजा आली का रे? तर 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 जोरात. सर कसं वाटलं? हे कोंबडीचं पिल्लू कुठं सापडलं? शिवाजी चौकमध्ये. शिवाजी चौक मध्ये सापडलं, ही वाघीण कुठं सापडली? अशी कशी काय घेऊन आले लोक सगळे? माझे पण एवढेच केस होते पहिले, मी पण असं करायचो. कितवीला आहे तू? 10वी. बोर्डाची परीक्षा आहे तुझी? हो म्हणून आली फेमस होऊन आता. कसं काय फेमस हसीन तू? नाही तसं नाही, बोर्डवाली 2-4% तरी जास्त देतील ना. नाही नाही बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. वा छान. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जाऊन बसू शकता. थँक्यू दादा. तर मंडळी पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपल्या महाराष्ट्राचे लाडके आणि सुप्रसिद्ध गायक आनंदजी शिंदे यांचं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, दावा लागली डोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला.
गेली डाळिंब सोलायला जवान भिन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला जवान भिन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला जवान भिन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला जवान भिन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. वा 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 वा. तुमचं पहिलं गाणं आहे आणि तुम्ही जेव्हा हे गाणं गायलं तेव्हा बंपर हिट झालं. म्हणजे सुपर तर म्हणणारच नाही, सुपर डुपरच्या वरती हिट झालं. आणि मग सगळे म्हणजे म्युझिक डिरेक्टर्स होते जे तुमच्या मागे मागे यायला लागले आणि तुम्ही असे विटी दांडू खेळत होतात आणि तुम्ही अशी विटी पुढे उडली की तुमच्या मागे मागे सगळे म्युझिक डिरेक्टर्स येत होते. नाही ते कंपनीचे मालक होते. अच्छा, नाही काय किस्सा आम्हाला थोडा थोडा माहिती आहे, पण आमच्या महाराष्ट्राला किंवा प्रेक्षकांना तो माहीत नाही आणि या मुलींना सुद्धा माहीत नाही. तो किस्सा असा होता, कारण एप्रिल आणि मे मध्ये सीझन चालू होतो आणि कार्यक्रमाचा दिवस असतो, म्हणजे कार्यक्रमाचा टाईम असतो तो पूर्ण. तो आवाज रेकॉर्डिंग लायक नसतो. रोज जागरण, जेवण वेळेवर नाही आणि रात्रभर गाणं, सकाळी उजडेपर्यंत गाणं, अशी मुकाबले करायचो मी त्यावेळेला. तर त्यांनी सांगितलं की एक कॅसेट करो आणि त्यावेळेला सगळं लाईव्ह होतं, सगळं लाईव्ह. एका हप्त्यामध्ये ते कॅसेट बाजारामध्ये यायचं छापून सगळं. पण मी सांगत होतो की तुम कुछ भी करो, मैं बरसात में गाऊंगा, जून में गाऊंगा, जुलाई में गाऊंगा, लेकिन एप्रिल मे में नहीं गाऊंगा. आणि मी तो इटी दांडू खेळत होतो. मग ते इटी दांडू खेळत खेळत लांब गेलो, ते माझ्या मागा कुछ भी करो ना साहबने बोला है ना भाई. म्हणलं नाही जमेगा साहब. आणि मी माझ्या कलेशी कधीच बेईमान नाही आहे, मी प्रामाणिक आहे. मी माझंच गाणं पहिल्यांदा मला आवडलं पाहिजे आणि म्हणून मी त्यांना नकार देत होतो की बाबा आपण पावसाळ्यामध्ये करू, म्हणजे मला आरामही मिळेल आणि गाणंही चांगलं होईल. मंडळी, एवढा मजेदार किस्सा त्यांनी सांगितला आणि आपण आपल्या कलेशी कसं प्रामाणिक राहायला पाहिजे हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी तुम्हाला आसनस्थ होण्याची विनंती करतो. कार्यक्रम तर लय भारी झाला, गाणी तर एक नंबर, सगळ्यांनी एन्जॉय केली. आता वेळ आलेली आहे निकालाची. तर त्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो आनंद सर तुम्हाला आणि मनोहर सर तुम्हाला सुद्धा. या ठिकाणी गाणं म्हणजे खाणं नाही आहे, पण या ठिकाणी त्यांनी जी डेअरिंग केली, हातात माईक घेतला, याबद्दल सर्वांचं पहिलं अभिनंदन करतो. प्रत्येकाने आपापल्या परीनं गायलं, त्यांना जेवढं बेस्ट देता येईल तेवढं बेस्ट दिले त्यांनी. सूर तुम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्यावरती मेहनत पण भरपूर आमचे गोलामरे दादांनी घेतली. त्यांना जेवढं काही तुमच्यामध्ये मधून चांगलं काढता येईल तेवढं काढलं त्यांनी. ज्यांनी या सुरावरती मेहनत घेतली आणि त्या सुराच्या जवळपास जे दोघे जण आले, श्रेजा एक नंबर. तर आजची विजेती आहे श्रेजा. आनंद सर, आजचं बक्षीस काय तुम्हीच सांगा. आजचं बक्षीस हेच राहील की ही एकटीच बोलेल, बाकीच्यांना चिकटपट्टी राहील. तुम्ही बोलायचंच नाही, नावच काढायचं नाही. सगळ्या मुलींनी इकडे या. काय आहे, मोहीम फत्ते केल्यावर मिळते मजा आणि जो कोण मोहीम फत्ते करत नाही त्याला मिळते सजा. तर या मोहिमेत सूर लागले श्रेजाचे, त्यामुळे तिचा सूर चालूच राहणार आहे आणि तुमचे सूर बंद राहणार आहे. आणा रे. चला सुरुवात करा व्यवस्थित. आनंद सर, मनोहर सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या मुलींना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहोत.
आणि त्यांचं गाणं सुद्धा बसून ऐकलं तुम्ही आणि एन्जॉय केलं. आनंद सर, तुमच्या गाण्यांनी सुद्धा माहोल रंगवून टाकलात, त्याबद्दल आम्ही खरंच तुमचे खूप खूप आभारी आहोत. अशा रीतीने पार पडलाय आपला बावदान ऑर्केस्ट्रा. काहींना सूर सापडले, काहींचे सूर मध्ये मध्ये अडकले, पण काय हरकत नाही. एकूण कार्यक्रम मात्र लय भारी झाला हो, लय भारी. काय होय की नाही? आणि उपचार घेऊन रसिका वाड्यात परत आली. पण बोलणार कसं, यांची बोलती तर बंद झाली. हे काय You'll be okay. You're very strong, Rasika. miss you so much. You guys काय Singing competition, bro. आणि काय झालं मग तुम्ही लोकांना? टेप करायला सांगितलं. व्हेरी अनफेअर सजा, ब्रो. I'm sorry. Because of that. तोंडाला लावली चिकट टेप, पण गप काय बसत नाही बघा गावची लेक. मी स्वतः कोणाशी बोलू नाही शकत. आय एम नॉट लाइकिंग दिस सजा. काय कसा आहे पाय? पाय कसा आहे? मी नाही सांगू शकत कसं आहे खरंच. ऑनेस्टली मी स्वतः बघून मी एवढी घाबरली. माय मोटिवेशन डार्लिंग, होणार ठीक. यू आर व्हेरी स्ट्रॉंग, रसिका. खूप भाजलाय काय जाऊ पण नाही शकत. No, you'll be fine. रसिका, you'll be fine. नको करूस तसं, प्लीज. मला माहित नाही यार किती मी मम्मी गावी आहे, पण माझं पप्पा काय आवडलंय. पप्पा बोलते मी येऊ का तिकडे. तू मी स्वतःला किती समजू. आय एम लिटरली मॅनिफेस्टिंग सिन्स मॉर्निंग. आय एम फाईन, आय एम फाईन, आय एम फाईन. आय एम नॉट फाईन हिअर. तर मंडळी, एवढंच नवं, अजून लय काय काय बाकी आहे, लय मोहिमा बाकी आहे. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात.